अकोल्यात टीईटी परीक्षेच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला। 5 मिनिटे उशीर झाल्याचा मुद्दा घेत अनेक परीक्षार्थींनी प्रवेश नाकारला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। शाळा व्यवस्थापनावर दोष दिला जात आहे, तर शाळांचे म्हणणे आहे की त्यांची कोणतीही चूक नाही। अकोल्यात रविवारी झालेल्या टीईटी परीक्षेदरम्यान गोंधळाची परिस्थिती बघायला मिळाली। सकाळपासून विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी एकत्र झाले होते, मात्र 5 मिनिटांच्या उशिरावर शेकडो परीक्षार्थींनी केंद्राबाहेरच थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी केला। प्रशासनाकडून परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते। बाहेरगावावरून आलेल्या अनेक परीक्षार्थ्यांनी अकोल्याच्या काही परीक्षा केंद्रांवर प्रचंड अव्यवस्था असल्याचे सांगितले, त्यामुळेच वेळेवर पोहोचणे कठीण झाले आणि उशीर झाला, असा दावा परीक्षार्थ्यांचा आहे। अकोल्यातील अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचे समोर आले आहे। दुसरीकडे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले की परीक्षा ही भाडेतत्वावर दिलेल्या इमारतीत होत असल्याने प्रवेश नियम आणि वेळा संपूर्णपणे परीक्षा प्रशासनाने ठरवलेल्या आहेत। शाळांचा यात कोणताही सहभाग नसताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दोष टाकल्याने व्यवस्थापनही गोंधळात पडले आहे। या प्रकरणामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान झाल्याची भावना उमटत आहे। संतप्त विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर शाळा प्रशासनावर आळमुठेपणाचा आरोप करत आवाज उठवला। परीक्षा विभागाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आली नसली तरी कोणतीही चूक नसून याचे खापर मात्र शाळा व्यवस्थापनावर फुटले आहे।